बाप्पा जरा बसना तू माझ्याशी गोड गोड बोल ना. बाप्पा जरा हसना तू मोदक लाडू घेशील ना. कापू नकोस कान माझे खोट बोलत नाही. चुकलो असेल कधी जरी बोलतो तुला शारी. बाप्पा माझ्या नाद खुळा हाय जगात भारी. बाप्पा माझ्या नाद खुळा तुझी स्माईल प्यारी. बाप्पा माझ्या नाद खुळा. व्हायरल कट्टामध्ये स्वागत आहे तुमचं. बाप्पा नादखुळा नवीन गाणं येतंय, तर सगळ्यात आधी गाण्याबद्दल सांगा. निक गाणं प्रसाद नाट्य ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आलेलं आहे आणि बाप्पा नादखुळा आणि खूप आता व्हायरल होतं आहे हळूहळू. तर एवढंच सांगेल की तुम्ही पण सपोर्ट करा आणि घरोघरी बाप्पा नादखुळा हे गाणं नक्की पोचवा, कारण आता गणेश चतुर्थी जवळच येते आणि खूप जास्त प्रेम द्या. आली जवळ, गणपती बाप्पा बसले 4 दिवस 4 दिवस. हां मग आलेली आहे. तर गाणं आमचं बघा आणि वाजवा गाणं घरी. तर जवळपास लग्नांमध्ये वगैरे सगळीकडे तुमची गाणी वाजतात, तर आता पहिल्यांदा बाप्पासाठी तुमचं गाणं वाजणार आहे. कसं वाटतंय विशाल? प्रत्येकाने घरात गणपती बाप्पा बसवल्याच्या नंतर आमचं गाणं वापरा आणि आम्हाला टॅग करा तुम्ही. म्हणजे जे जे तुमच्या घरातले जे डेकोरेशन आहेत, अजून तुम्ही आगमनाला गेले, विसर्जनाला गेले, तर गाण्यामध्ये खूप सुंदर सुंदर लाईन्स पण आहेत. विसर्जनासाठी पण बनवलेले आहेत आणि जे आगमनासाठी पण आहेत. तर सगळे गाण्यांच्या लाईन्स वापरून आम्हाला तुम्ही टॅग करा आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या. तिघांनाही प्रश्न आहे की म्हणजे सुंदर सुंदर लाईन्स आहेत गाण्यामध्ये, पण गाण्यातली एखादी कुठली ओळ किंवा कुठलं एक पॅच सगळ्यात जवळचा वाटतो? सोनालीला कोणता वाटतं सिंगर? मला रोहितचा जो पॅच आहे तो खूप सुंदर लिहिला आहे. मला वाटतं तो प्रत्येकाला असा मनाला भावेल असा आहे आणि त्यांनी गायलासुद्धा खूप सुंदर. देवा तुला पूजतो मी, भक्ती तुझी करतो मी, तो संपूर्ण अंतरच खूप आवडतो मला. आणि माझी फेवरेट लाईन ही आहे, बाप्पा राहशील ना पाठीशी माझ्या. हां जरा मला स्वतःला मोटिवेशनल लाईन वाटते. मला पण माझा पण सेम आहे. ज्यावेळेस डिमोटेड असेल त्यावेळेस मी ती लाईन ऐकणार आहे, बाप्पा राहशील ना पाठीशी माझ्या. दुःख ती लाईन वाटते की निरोप तुझा कधी नाही यावा. ती जास्त टचिंग आहे आणि मोटिवेशनल. हा ही मोटिवेशन म्हणजे सगळ्यात लाईनी बघत म्हणजे अख्खं गाणं बघितलं तर अख्खं गाणंच आवडेल तुम्हाला जर तुम्ही ऐकाल तेव्हा. गाण्यामध्ये छोटी मुलगी तुमची बहीण हट्ट करत असते गणपती बसवण्यासाठी. आपल्याला पण सगळ्यांना वाटतं लहानपणापासून जेव्हा आपल्या शेजारी किंवा कोणाकोणाकडे बाप्पा येतो घरी, तर असे लहानपणी हट्ट केलेत बाप्पासाठी? मी तर केलेलं, कारण जसा खाली मंडळामध्ये गणपती बसायचा तर माझं एक होतं की मी आजी आजोबांच्या घरी राहायचो, तर मी तिकडे बोललो होतो की आपण का नाही घरी गणपती बसवत. आणि मग जेव्हा गणपती यायचा तेव्हा अजूनही मला आठवते की मी छोटासा गणपती असा माझा टेबल होता त्याच्यावरती मी बसवायचो लहानपणी घरामध्ये आणि विसर्जन टपामध्ये करायचो. तर असं माझं होतं. पण जेव्हा मी मम्मी पप्पांकडे राहायला आलो तेव्हा आजी आजोबांनी बसवला गणपती. आणि आता मग मी इकडे येऊन मम्मीला बोललो की जसं दादाच्या गणपतीला मी नवस केलेला की घरात गणपती बसवायचा असा, तर मी जसं मम्मीला सांगितलं पण एक अडचण आली, आजीचं हे झालं. तर म्हणून आता पुढच्या वर्षी आम्ही ट्राय काय मी बसवणारच आहे. म्हणजे आता पुढच्या वर्षी मी नक्की हट्ट करून बसवून घेणार आहे मम्मीला की गणपती आपल्या घरी पण बसावा. छान वाटतं घरात 10 दिवस 5 दिवस 10 दिवस जे असतात त्याच्यामध्ये घरात ज्या वेळेस गणपती असतात त्यावेळेस घरातलं वातावरण पण सगळं आनंदी असतं. आणि मी पण माझ्या घरातला गणपती जो बसवलेला आहे तो माझ्याच हट्टाने बसवलेला आहे आणि ते आज पण आम्ही ते जपतोय आणि हीच परंपरा कायम ठेवणार आहे. तश्वी, तू गाण्यामध्ये हट्ट केलायस बाप्पासाठी, खरं खरं काय सांगशील? खऱ्या गणपती बसतो बाप्पा 10 दिवस बसतो. म्हणजे मागच्या वेळेस आमची तो कोणतरी वारलेला त्या मुलं 5 दिवसाच्या नंतरच गेले. अच्छा, मग तेव्हाही तू रडतेस जेव्हा बाप्पा जातो विसर्जन होतो तेव्हा? हो खूप. म्हणजे तेव्हा मी डान्स क्लास मध्ये होती, मला नंतर माहिती पडलं. अच्छा, बाप्पांचं विसर्जन झालं.
हां. किती वाईट. सोनाली? आमच्याकडे गणपती बसत नाही, पण आमच्या शेजारी बसतो. त्यामुळे लहानपणी असं तिकडे आरतीला जाणं वगैरे शेजारी, ती एक आठवण आहे. आणि आता तर प्रशांतदादाकडे बसतो, त्यामुळे मग तो हक्काचा घरचा गणपती आहे असं आहे. आणि आम्ही खूप मजा करतो त्या 5 दिवसांमध्ये. आधी 1.5 दिवसाचे बसायचे, पण दादाचं स्वतःचं घर झाल्यापासून 5 दिवसाचे असतात. त्यामुळे मागच्या वर्षीपासून खूप मज्जा असते, खूप धमाल असते. आम्ही सगळे एकत्र असतो, गाणी गातो, गेम्स खेळतो आणि 5 दिवस एकत्र असतो. सो खूप धमाल असते, खूप मजा असते. पण सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कसली असते? म्हणजे आरतीची असते, मोदकाची असते, किंवा आपण ढोल ताशा आगमनाची सगळ्यात जास्त गणपती म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यात काय येते? जे गणपतीमध्ये नाईट आऊट मारतो ना, पुन्हा रात्रभर फक्त बसायचं, गाणी बोलायची, नाचायचं, खेळायचं, खेळ खेळायचं, तर ते खूप जास्त आवडतं मला असं वाटतं. मी तर पुण्यातला आहे म्हणून मला गणेश उत्सव हे जे पारंपरिक असतात तेच आवडतात. आणि मेन तर आमच्या इकडं विसर्जनाला, म्हणजे विसर्जनाच्या वेळेस गणपती विसर्जन होतं त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटतं. पण जे विसर्जन असतं पुण्यामधलं ते एवढं पारंपरिक असतं, ते बघण्यासारखं असतं नाही का, म्हणून त्या गोष्टी पण खूप आवडतात. आणि वर्षभरात त्या गोष्टी बघण्यासाठी एवढे लोक थांबलेले असतात, एवढे पुणं बंद असतं 2 दिवस. तर खरंच खूप भारी गोष्टी आहेत. आणि मुंबईमध्ये आगमन आणि मुंबईमध्ये आगमन, जागरण आणि मोदक आणि प्रसाद. तू मम्मीला मदत करतेस असं मोदक बनवायला वगैरे, लुडबुड करते? बनवली होतीस, मला मदत केली होतीस गाण्यात तू. गाण्यात बनवलेत तुम्ही? हां. गाण्यात बनवलेत नाही. तितकं चांगलं नाही बनवता येत मला. अच्छा. शेप देते पण अशी माउंटेन. किती गप्पा रंगल्यात म्हणजे शूट दरम्यान असं तश्वीने बसून तुम्हाला गोष्टी सांगितल्या, म्हणजे आता ती अशी छान रमवते गोष्टींमध्ये. ती एका जागेवर बसते का म्हणजे असं? इकडे तिकडे कधी निघताची म्हणजे कधी शेताचे, कधी म्हणजे तू पप्पांचे, कधी मम्मीचे. अच्छा, म्हणजे फुल भांडणं. नुसते भांडण करते. तर जाता जाता तुम्ही गाणं बाप्पा जरा बसना तू माझ्याशी गोड गोड बोल ना. बाप्पा जरा हसना तू मोदक लाडू घेशील ना. कापू नकोश कान माझे खोट बोलत नाही. चुकलो असेल कधी जरी बोलतो तुला शारी. बाप्पा माझ्या नाद खुळा हाय जगात भारी. बाप्पा माझ्या नाद खुळा तुझी स्माईल प्यारी. बाप्पा माझ्या नाद खुळा. थँक्यू. मोरया.